भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक अधिवेशनादरम्यानही दिसून आला होता समन्वयाचा अभाव। आपल्याला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा फडणवीसांचा प्लॅन, मनोज जरांगेंचा सनसनाटी आरोप। उपोषणामुळे संताप झाला असेल, फडणवीसांचं उत्तर। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। अजित पवारांसह उद्धव आणि आदित्य ठाकरे अनिल परब यांना खोट्या आरोपात गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा। देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे, वेळेवरती बाहेर काढेन। देशमुखांच्या आरोपांनंतर फडणवीसांचा इशारा, कुणाच्या नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही, फडणवीसांचं विधान। श्याम मानव सुपारी घेणाऱ्यांच्या मागे लागले। मानव यांच्या आरोपांनंतर फडणवीसांची टीका, तर सुपारी देण्याची क्षमता फडणवीसांकडे जास्त, मानव यांचा पलटवार। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी आपल्याला अनेकदा धमकावलं होतं। जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआय समोर कबुली, तर आरोपांवर बोलण्यास देशमुखांचा नकार। संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंना राज्य सरकारचा दणका। दोघांच्या साखर कारखान्यांना एकूण 205 कोटींचं मार्जिन लोन देण्याचा प्रस्ताव रद्द। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। नाशिक शहरात मुंबई आग्रा महामार्गावरती 4 ते 5 गाड्यांचा भीषण अपघात। खड्डे चुकवताना करकचून ब्रेक दाबल्यानं दुर्घटना, सुदैवानं जीवितहानी नाही। पुण्यातील जंगली महाराज रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी। बाबा भिडे पूल पावसामुळे बंद केल्यानं अन्य मार्गांवरचा ताण वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।